हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला, सकाळची सुरुवात तर जास्वंदीच्या कळ्यांपासून झालेली. तुम्ही म्हणताल कळ्या कशासाठी काढून ठेवते? तर कळ्या आहे ना, उद्याच्या पूजेसाठी काढून ठेवते. आता आमच्या इथे आहे ना, झाडाला कळीसुद्धा कोण ठेवत नाही बरं का. एवढं अवघड होऊन बसले ना, एवढं झाड आपण लावून, पाणी वगैरे घालून आणि कोणाला नाही पण म्हणता येत नाही. त्यापेक्षा 2-3 कळ्या काढून घ्यायच्या, का तर कळ्यासुद्धा घेऊन जातात आमच्या इथं. अशी परिस्थिती आहे. तुमच्याकडे पण अशी करतात का लोकं? नक्की सांगा कमेंट करून. चला, आता उंबरठ्यावरती पहिलं पाणी घालून घेतलं आणि आज जरा थोडासा वेळ होता, तर म्हणलं पहिले आज देवपूजेपासून सुरुवात करावी. जर डबे वगैरे असतील मुलांचे किंवा ह्यांचे, तर मग मी जरा पहिल्यांदा डबे करून घेते आणि मग देवपूजा करते. का तर नाही म्हणलं तरी देवपूजा करायला 1 तासभर जातो बरं का आपला. म्हणजे रांगोळीपासून सुरुवात करायची म्हटलं तर 1 तासभर तर जातो. आणि त्यात डीप क्लीनिंग असेल तर मग अजून जास्त वेळ जातो. पण आता आहे ना, आठवड्यातून मी एकदाच डीप क्लीनिंग करत असतो म्हणजे गुरुवारच्या दिवशी. तर त्याच्यामुळे इतकं जास्त देव वगैरे असं खराब पण होत नाही आणि देवांचे कपडे वगैरे तीही खराब होत नाही. वरच्यावर स्वच्छता ठेवली ना आपण, तर सगळं म्हणजे देवघरही आणि आपलं घरसुद्धा खूप स्वच्छ राहतं. त्याच्यामुळं वरच्यावर घर क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आता तिथं तुळस होती, तिथं काढून घेतली आणि एक उंबराचं झाड पण आहे. म्हणून एकाच जागेवरती दोन्ही एक रांगोळी काढली की दोन्ही जागेवर काढल्यासारखं होतं. आणि म्हटलं चला आता उंबरठ्यापाशी पण काढून घ्यावं आपल्या दाराच्या. तर दरवाजासमोर काढून घेतली ना रांगोळी, की सकाळचं वातावरणही खूप चांगलं असतं आणि रांगोळीचे खूप असे म्हणजे खूप महत्त्व आहे बरं का रांगोळीला. जर दारासमोर आपली छोटी का होईना रांगोळी काढली, तर आपल्या घराला कोणाची नजर लागू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे आणि रांगोळीचे असंख्य फायदे आहेत. तुम्ही जर आणि आपल्या दारासमोर रांगोळी काढली ना, तर आपलं दारसुद्धा खूप छान असं दिसतं आणि सुशोभित वाटतं, की छोटीशी रांगोळी पण एक वेगळंच वातावरण निर्माण करते बरं का. तर मी जेवढं होईल तेवढं माझी सकाळची छोटी का होईना रांगोळी काढत असते आणि आज देवपूजेला सुरुवात केली. तर म्हटलं चला सकाळ-सकाळचा देवपूजा केली ना, की पूर्ण दिवस पण आपला चांगला जातो आणि घरात छान अशी एनर्जी राहते. तर सकाळची सुरुवात मी आज देवपूजेपासून सुरुवात केली. का तर आहे ना, रोज-रोज माझं कसं असतं, की पटपट स्वयंपाक करून घेत असते. पण ज्या वेळेस वेगवेगळा टायमिंग असेल ना, त्यावेळेस मी जरा थोडंसं टायमिंग पण चेंज करते आणि थोडंसं वेगळं रुटीन करून घेते. तर देवपूजा झाली की एकदम छान वाटतं आणि आता कलश तुम्ही म्हणताल, तर कलश वगैरे ना मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार या दिवशी मी बदलत असते. म्हणजे पाणी त्यातलं बदलायचं आणि जी साईडला मनी प्लांट दिसतोय ना, मी त्या त्या मनी प्लांटला पाणी घालत असते बरं का. आणि तेव्हापासूनच छान असा मनी प्लांट पण यायला लागलेला आहे आणि उंबरठ्या सकाळी धुतला होता म्हणजे पूजेच्या अगोदर. तर तिथेही अगरबत्ती ओवाळून घेतली आणि त्यानंतर आपली तुळस आहे साईडला, तिथे लावून घेतली आणि उंबराचं झाड पण तिथंच आहे. म्हणजे एका जागेवर लावली ना तर उदबत्ती तर दोन्हीकडे होऊन जाते. तर आता माझं चालू होतं आवरायचं आणि पटपट म्हणलं आता देवपूजा झाली की बाकीची स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि देवपूजा कशी झाली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि बरेचशा ताई, दादा कमेंट करतात त्यांचे मनापासून आणि हृदयापासून धन्यवाद मानते, की तुम्ही छान अशी म्हणजे मला कमेंट्स करत असता. तर मला खूप छान वाटतं आणि तुमच्या कमेंट्समुळंच मला कळतं, की बाबा आपलं मी जे ब्लॉग बनवते ते तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला कसे वाटतात ते मला रिप्लायमधून समजून जातं. तर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच असू द्या आणि तुम्ही भरभरून असेच कमेंट करत जावा. चला आता देवपूजा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. छोटीशी रांगोळी काढलेली आज. आज पावलं वगैरे काही काढलीच नव्हती बरं का आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. चला म्हणलं आता स्वयंपाक झाला की जी बाकीची शिलाईची पण कामं होती. पण आता बरेच दिवस झालं शिलाईचं काम जरा ऊन असल्यामुळं कमी केले. खूप उन्हाळा जाणवतोय आता त्याच्यामुळे जास्त आणि जिथं मी आता शिलाई काम करते, तिथे जरा हाईट कमी असल्यामुळे ना, पत्र्याची हाईट कमी आहे. तर त्याच्यामुळं भरपूर असं गरम होतं. तर शक्यतो मी जरा थोडंसं काम जरा थोडंसं थांबवलंच आहे आता. म्हटलं जरा थोडासा उन्हाळा कमी-कमी होतील त्यावेळेस काम तर खूप पेंडिंग पडलं. आता मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. शिलाईचं काम माझं कितीपर्यंत झालेलं आहे आणि किती पेंडिंग पडलेलं आहे काम. तर चला म्हणलं आता तुमच्यासोबत ते पण शेअर करायचं एक दिवशी आणि तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का नाही ते पण नक्की कमेंट करून सांगत जावा. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगत जावा आणि काही चुका होत असेल ते सुद्धा नक्की सांगत जावा. असं मी म्हणतच नाही की कमेंट करा, पण फक्त चांगलीच कमेंट करा. काही जिथं चुका होत असेल तिथं नक्की मला सांगत जावा. म्हणजे मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कुठले-कुठले व्हिडिओ आणि कुठले ब्लॉग किंवा रेसिपी पाहायला आवडेल, नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. चला आता चपात्या वगैरे करत-करत बाकीची ही कामं असतात दिवसभर आहे ना, अ, वेगवेगळी कामं असतात. पण आता एकाच दिवशी सगळीच कामं करायची नाही. मी तर काय करते, एक दिवस एक कामाची आवरत असते. म्हणजे एका रूममधलं एका दिवशी काम करायचं. म्हणजे काय होतं आपल्याला हे लोड होत नाही आणि काम पण वेळच्या वेळी होतं आणि आपल्याला जास्त दमल्यासारखं पण होऊन जात नाही. तर असं थोडं-थोडं काम करत राहिलं,
तर घर पण स्वच्छ राहतं आणि आपलं रुटीनही जास्त असं खूप काम केलं असं दमल्यासारखं होत नाही. आता माझं तर शिलाईचं काम आहे. तुम्ही तर पाहताच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते आणि शॉर्ट व्हिडिओ बरेचसे आहे बरं का दुकानामधले. तर असं काहीतरी माझं रुटीन चालू असतं आणि एकाच दिवशी काम करण्यापेक्षा असं वाटतं, थोडा वेळ सगळ्याच गोष्टीला दिला तर आपलं घरही स्वच्छ राहतं आणि वरच्यावर असं एक-एक काम करत राहिलं की तेही सोपं होऊन जातं. तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे. कारलं मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं बरं का. ते 4 ते 5 दिवस झालेले कारलं फ्रिजमध्ये ठेवलं होतं बघा आणि असं कट करून ठेवल्यामुळे ना अजिबात कुठेही पिवळं वगैरे काय झालं नाही. आपण अखंड कारलं ठेवलं, तर ते बघा पिवळं पडत जातं, खराब होतं. तर मी असंच आहे ना, म्हणजे मीठ वगैरे नव्हतं टाकलं, फक्त कट करून डब्यात भरून ठेवलं होतं. तर असं फ्रिजमध्ये जर तुम्ही ठेवलं, तर खूप छान पद्धतीने राहतं आणि मला तर ही टिप्स तुम्हाला सांगायची होती बऱ्याच दिवस झालं. तर चला भाजी पण झाली, मी काढून ठेवली आणि म्हणजे जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. मग मी भाजी काढून ठेवली आणि आता म्हणलं भांडी वगैरे घासून घ्यावेत. तर ही तुम्हाला कारल्याची टिप्स कशी वाटली नक्की सांगा बरं का. तर आता मशीन पण लावायची होती. तर स्वयंपाक झाला, जेवण वगैरे झाली सगळ्यांची. तर आता भाजी एक बघा वाटीभरच भाजी राहिली आणि कारल्याची रेसिपी इतकी छान झाली होती ना, माझ्या मुलांना आवडत नाही, पण तरीसुद्धा पण त्यांनी सगळ्यांनी खाल्ली. एवढी छान झालं होतं कारलं एकदम गोड, आंबट, तिखट असं केलं होतं ना, त्याच्यामुळं छान पण झालं होतं. तर तुम्ही जर कमेंट केली, तुम्हाला जर कारल्याची रेसिपी पाहिजे असेल, तर मला नक्की सांगा. मी तुमच्यासोबत ती कारल्याची रेसिपी पण शेअर करेल. तर ह्यावेळेस मी ना कारलं वेगळ्याच पद्धतीने केलं होतं, छान पण झालं होतं. तर चला आता म्हटलं भांडी वगैरे आवरून घ्यायची होती. एका पाठोपाठ एक काम आवरलं ना, की घरही स्वच्छ राहतं आणि काम पण आवरून जातं. तर चला आता वगैरे पुसून घेते पटपट म्हणजे ना बाकीचे काम आवरायला काही टेन्शन नाही. तर आता चाललंय फरची पुसायचं काम. तर फरची पुसून झाली की तुम्हाला दाखवते. फरची पुसून आणलेली आहे. हॉल वगैरे पुसून झाला. आता राहिलं होतं किचन. तर म्हणलं भांडी पण झाली होती, तर आता किचन पुसून घ्यायचा आणि मग आपलं जी राहिलेली बाकीची कामं असतील ती करायला पण आपण मोकळं राहतो. तर लगे हात पटपट पुसून घेतलं आणि जे आता माझा मॉपचा आहे ना, जो दांडा आहे तो तुटलेला आहे बरं का. तर तात्पुरतं मी जुगाड कसा केलेला आहे, जो माझ्याकडे अशी नळी होती एक, तर त्या नळीलाच ते बसवलेलं आहे त्यांनी, परीच्या पप्पांनी बसवून दिलं मला. का तर आहे ना, हे गालाचा मॉप होता. तर त्याची दांडी तुटलेली झाली, त्याला वर शिवून गेलं असेल. तरी पण आता खालून तर चांगलाच होता कापड. तर म्हटलं चला जाऊ द्या, आता तात्पुरतं अजून थोड्या दिवस अन्नच तोपर्यंत तरी आपल्याला काहीतरी जुगाड केलाच पाहिजे. तर फरची वगैरे पुसून झाली आणि आता म्हटलं चला थोडीशी दुपारीची झोपही झाली माझी. थोडासा आराम केला बरं का. आता शिलाई काम करायचं म्हणलं ना, तर उन्हाळ्यामुळं मशीनवर बसणं अशक्यच होऊन जाते. तर मी म्हटलं चला आता जरा थोडासा आरामही करावा. तोंड हात धुतलं आणि मस्त असे फ्रेश झाले आणि आता मी जरा थोडंसं वेगळं रुटीन चालू केलेलं आहे. ते म्हणजे सकाळचं नाही ना जमत, तर संध्याकाळच्या टायमिंगला चालायला सुरुवात केलेली. तर म्हणलं कसं होतं शिलाईच्या कामाने थोडंसं बसून-बसून पण पाय वगैरे दुखून येतात. तर असं वाटतं थोडंसं चालणं झालं तर आपल्याला पण थोडासा व्यायाम होऊन जातो आणि थोडासा वेळ पण सापडतो. स्वतःसाठी थोडंसं का होईना पण वेळ काढलाच पाहिजे. तर चला आता म्हटलं जरा संध्याकाळच्या टायमिंगला आणि माझं मेकअप म्हणजे दुसरं काहीच नसतं बरं का, एकदम साधं सिंपल. कधीतरी मी क्रीम लावते, कुठली विकोची लावली तर लावली, नाहीतर मग फेअर अँड लव्हली आणि आता सध्या तर मी फक्त पावडर लावत असते. दुसरं काहीच लावत नाही. आता माझ्या स्किन अशी सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला दुसरं काही सहन होत नाही. लावले की फोड वगैरे येतो आणि फक्त पावडर लावली तर काहीच होत नाही मला. तर असं माझं तर असा माझा साधा सिंपल मेकअप आहे. तर चला आता मी चाललेली आहे संध्याकाळची 4:30च्या 5च्या टायमिंगला फिरण्यासाठी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.